नमस्कार मित्रांनो, काल 1 एप्रिलला परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी आपला उमेदवारीचा अर्ज भरला। मोठं शक्ती प्रदर्शन त्यांनी ह्या अर्ज भरताना केलं। या कार्यक्रमामध्ये अजित पवार, पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सर्व महायुतीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते। पण मित्रांनो, महादेव जानकरांनी आग्रह करून हा परभणी लोकसभा मतदारसंघ आपल्यासाठी मागून घेतला आहे। तो परभणी लोकसभा मतदारसंघ हा जानकरांसाठी किती सोपा आहे याच्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मित्रांनो, जर या परभणी लोकसभा मतदारसंघाचं जर आपण बघितलं तर हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे। 1998 ला काँग्रेस पार्टीचे सुरेश वडपूरकर इथून एकदा निवडून आले होते। त्याच्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा किंवा काँग्रेस विचाराचा खासदार कधीच राहिला नाही। शिवसेनेचे इथून तुकाराम रेंगे पाटील 2 वेळा, गणेश दुधगावकर 2 वेळा आणि आता हे संजय जाधव म्हणजे बंडू जाधव या मतदारसंघामध्ये खासदार आहेत। परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना जो केडर आहे हे गावागावापर्यंत पोहोचले। जरी शिवसेनेचे 2 शकल झाले असले, जरी शिवसेनेचे 2 भाग झाले, फूट झाली, पण तरी सुद्धा ह्या मतदारसंघातला सामान्य शिवसैनिक जो ग्राउंडवरती काम करतो आणि ह्या मतदारसंघातला शिवसेनेचा मोठा नेता मग ते राहुल पाटील असतील किंवा मग बंडू जाधव किंवा संजय जाधव असतील, हे नेते आजही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत। ग्राउंडवरती शिवसेना परभणीमध्ये मजबूत आहे। मित्रांनो, ह्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण विधानसभेचे जर मतदारसंघ जर बघितले तर हा मतदारसंघ हा 2 जिल्ह्यांना मिळून होतो, त्यामध्ये परभणी आणि जालना। परभणी जिल्ह्यातले या मतदारसंघामध्ये मित्रांनो जिंतूर, गंगाखेड, पाथरी आणि परभणी शहर हे 4 विधानसभेचे मतदारसंघ येतात आणि जालन्यामधले परतूर आणि घनसांगवी हे मतदारसंघ येतात। जर इकडे आपण ह्या 6 विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जर पार्टीचं जर बघितलं तर जिंतूरमध्ये भारतीय जनता पार्टी आहे, गंगाखेडमध्ये स्वतः राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे आमदार आहेत। रत्नाकर गुट्टे हे तुम्हाला माहीत असेल की जेलमध्ये राहून ते या मतदारसंघामध्ये आमदार झाले गंगाखेडमध्ये। मित्रांनो, दुसरीकडे जर परतूरमध्ये बघितलं तर परतूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे बबनराव लोणीकर आमदार आहेत। घनसांगवीला स्वतः शरद पवार गटाचे मोठे नेते, राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आमदार आहेत। त्यानंतर मित्रांनो, परभणी शहर ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे राहुल वेदप्रकाश पाटील हे आमदार आहेत आणि हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत। त्यानंतर मित्रांनो, जर आपण ह्या मतदारसंघाची जर समीकरण जर बघितलं तर ह्या मतदारसंघाचं जे राजकारण इथून मागं झालेलं आहे, हे राजकारण जो पोलरायझेशनचे खेळ मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतात। कारण जो रजाकारांचा अत्याचार मराठवाड्यात होता आणि त्यानंतर शिवसेनेने 90च्या दशकामध्ये जी ह्या पोलरायझेशनच्या राजकारणावरती या मराठवाड्यामध्ये एक स्पेस घेतला आणि एक जागा बनवलेली ना, ती जागा हलवणं सोपं नाही आहे। जरी महादेव जानकर यांच्याबरोबर सर्व पक्ष असले, जरी भारतीय जनता पार्टी परभणीमधली असली तरी, जरी राष्ट्रीय समाज पक्ष जरी परभणीमध्ये त्यांचा एक आमदार असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जरी त्यांच्याबरोबर असली, पण ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं केडर हे प्रचंड मजबूत आहे। म्हणजे सुरेश वडपूरकर एकदा फक्त या मतदारसंघातून खासदार झाले होते, त्यानंतर या मतदारसंघामध्ये हिंदुत्ववादी विचारांचाच खासदार राहिला आणि खास करून शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा खासदार इथं राहिला। जर ह्या मतदारसंघामध्ये ह्या महायुतीने जर आपलं इक्वेशन बरोबर बसवलं तर महादेव जानकर यांची निवडून येण्याची शक्यता आहे। पण जर याच्यामध्ये घोळ झाला, कारण 4 पक्ष आहेत आणि प्रत्येकाचे आपली आपली पॉलिटिकल ॲम्बिशन आहे। परभणीमध्ये खेळ असा आहे की लोणीकरांचं वरपुडकर बरोबर जमत नाही, वरपुडकरांचं जाधवांबरोबर जमत नाही, म्हणजे अशी परिस्थिती आहे। त्यामुळं या मतदारसंघामध्ये प्रत्येक लीडर आपली आपली पॉलिटिकल ॲम्बिशन घेऊन आहे। या सगळ्यांना एकत्र करून यांची ताकद महादेव जानकरांच्या मागं उभं करणं खूप महत्त्वाचं आहे, तरच परभणी लोकसभा मतदारसंघामधून हे जानकर निवडून येतील। कारण काय होतं की समजा 17 पुढे एकत्र असले किंवा 17 पक्ष एकत्र असले तर याचा फायदा पण होतो आणि याचा तोटा असा असतो की रुसवे फुगवे नाराजी नाट्य, प्रत्येकाचा मतदारसंघ असतात, प्रत्येकाचे राजकीय कटश चालू असतात, जिल्हा परिषदेचं राजकारण असतं, आमदारकीचं असतं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण असतं, कारखान्याचं राजकारण असतं। मग कुठं ना कुठं हे जे सर्व जे गणित आहे, सर्व गणित परभणीमध्ये
भारतीय जनता पार्टीला महायुतीतला लीडर म्हणून हे ॲडजस्ट करावं लागेल आणि हे ॲडजस्ट केलं तरच इथून महादेव जानकर हे निवडून येतील. नाहीतर हा मतदारसंघ महादेव जानकर यांच्यासाठी सोपा नाही आहे. त्यांच्यासाठी म्हाडा मतदारसंघ परभणीपेक्षा जास्त सोपा होता. म्हाड्यामधून महादेव जानकर निवडून आले असते, पण परभणीमध्ये मित्रांनो लढाई आहे. कारण परभणीमध्ये शिवसेना मजबूत आहे. परभणीमधला सर्वसामान्य शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंबरोबर आहे आणि परभणीमधला शिवसेनेचे मोठे नेते, मग ते राहुल पाटील असतील, हिकमतदादा असतील किंवा संजय जाधव असतील, हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत.